2 ते 3 वर्ष आरामशीर टिकणारे तांदळाचे खिचे पापड चौपट फुलणारे कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। तांदळाचे खिचे पापड बनवण्यासाठी रेशनच्या तांदळाचा वापर करायचा। तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, नंतर कॉटनच्या कपड्यावरती पसरवून फॅन खाली सुकवून घ्यायचा, नंतर दळून आणायचा म्हणजे पीठ तयार होतं। आता जेवढं पीठ घेतलंय तेवढंच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं। पाणी गरम झालं की यामध्ये जिरे, पापडखार, मीठ घालायचं, पाण्याला उकळी काढायची। पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा। तांदळाचे पीठ त्यामध्ये घालून घ्यायचं, एकसारखं मिक्स करायचं, झाकण ठेवून 15 मिनिट वाफवून घ्यायचं। वाफवलेलं पीठ परातीमध्ये काढून घ्यायचं, पेल्याने एकसारखं रगडून मळून घ्यायचं। मळलेल्या पिठाचे मेंदू वड्यासारखे आकार देऊन घ्यायचे, चाळणीमध्ये ठेवायचे। हे वडे आपल्याला 15 मिनिटं उकडवून घ्यायचे। छान असे उकडवून घेतले की एका पॉलिथिनमध्ये घालून घ्यायचे, एकसारखे मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचे। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटिव्ह व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। आता एकसारखे पीठ मळून झाले की लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। तयार केलेले गोळे गरम आहे तोपर्यंतच एका डब्यामध्ये भरून ठेवायचे। गरम आहे तोपर्यंतच हे पापड आपल्याला पटकन करून घ्यायचे। पॉलिथिन घ्यायची, त्याला थोडं तेलाचा हात लावायचा, हाताने पसरवून घ्यायचे किंवा साचा मशीन वापरली तरी चालेल। 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। पापड तयार झालेले आहेत।